नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजेच पंचायत राज निवडणुकामध्ये नेमकं कोणाचं राज आलेले हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. छगनराव भुजबळ आणि लक्ष्मणराव हाके यांनी व्यक्त केलेला तो अंदाज खरा ठरलाय का याचा सुद्धा विचार आपल्याला या भागामध्ये बघायचा आहे. दुसरा प्रश्न असा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेला लढा हा यशस्वी झालाय का, त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय का, या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या भागामध्ये पाहिजे आहेत. आणि मित्रांनो, महत्त्वाचा विषय असा आहे की मराठा समाज हा कुणबी आहे आणि त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर म्हणजे 2 वर्षापूर्वी एक लढा उभा केला आणि या लढ्याला हळूहळू पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं साथ दिली, पाठबळ दिलं आणि जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली अनेक मोर्चे, अनेक आंदोलनं या ठिकाणी झाले. विशेष म्हणजे मुंबईला धडक मारणारे एक नव्हे तर तब्बल 2 हे लाखोंच्या संख्येनं, कोट्यवधींच्या संख्येनं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, एवढ्या संख्येनं विराट असे मोर्चे मुंबई या ठिकाणी धडकले आणि अनेक मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या न्याय आणि हक्काच्या मागण्या राज्य सरकारनं त्या ठिकाणी मार्गी लावल्या हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. विशेष म्हणजे मराठा समाज हा जसा विदर्भामध्ये, कोकणमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये येतो, कुणबीच्या नोंदीमुळे सापडून तो ओबीसीत आहे, त्याच पद्धतीनं मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये जो काही मराठा समाज आहे तो सुद्धा कुणबी आहे आणि तो ओबीसी मध्येच येतो. त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाला सरसकट ओबीसीचं आरक्षण द्यावं ही मागणी मनोज जरांगे पाटलांनी लावून धरली होती. आणि त्यासाठी जे 2 आंदोलन त्यांनी केले ते संपूर्ण देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष मुंबई आंदोलनानं वेधलं होतं. त्या ठिकाणी विराट असं शक्ती प्रदर्शन मनोज जरांगे पाटलांनी केलं आणि राज्य सरकारनं त्या संदर्भात, त्यांच्या मागणीच्या संदर्भात GRही काढला. विशेष म्हणजे हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, याच पद्धतीच्या अनेक जे काही सूचना जरांगे पाटलांनी केल्या होत्या त्या लागू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारनं भूमिका घेतली. परंतु मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी शोधा, कारण राज्य सरकार किंवा हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या नोंदी आहेत किंवा शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये जे मराठा समाजाच्या नोंदी आहेत त्या कुणबीच्या आहेत असं जरांगे पाटलांनी सांगितलं होतं. आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असताना त्यांनी न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन केली आणि त्यानंतर मराठा समाजाच्या नोंदी शोधण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी हाती घेतला आणि मराठा समाजाच्या शिंदे समितीनं जवळपास 56 लाखांपेक्षा अधिक नोंदी या ठिकाणी शोधल्या, त्या कुणबीच्या निघाल्या आणि मराठा समाज हा कुणबी आहे ह्या नोंदी जेव्हा मिळाल्या त्यावेळेस कुणबी हा ओबीसी प्रवर्गात येतो आणि त्यामुळे या 56 लाख मराठा बांधवांना जे कुणबीच्या नोंदी सापडल्या होत्या त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळालंय. विशेष म्हणजे याच कुणबीच्या प्रमाणपत्रावरती त्यांचे जे काही नातलग आहेत, नातेवाईक आहेत, सगळे सोयरे आहेत, यांना सुद्धा कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसीच्या आरक्षणात आणावं ही मागणी जरांगे पाटलांना लावून धरलेली आहे. आता हैदराबाद गॅजेट लागू झालेलं आहे. हैदराबाद गॅजेटनुसार नोंदी शोधा आणि त्यानुसार सगळे सोयऱ्यांना सुद्धा त्याच पद्धतीनं ओबीसीचं आरक्षण द्यावं ही मागणी ज्यावेळेस लावून धरली. आता मला आपल्याला सांगायचं आहे की मराठवाड्यामध्ये बहुसंख्य मराठा समाज हा कुणबीच्या नोंदी सापडल्यानं ओबीसी प्रवर्गात गेलाय. विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणमध्ये त्या ठिकाणी जो मराठा समाज आहे तो कुणबी आहे आणि तो ओबीसीचं आरक्षण यापूर्वी घेतो. पण या जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे अधिक गतीनं नोंदी शोधल्या गेल्या आणि त्यामुळे ही संख्या अधिक गतीनं वाढलेली आहे. आज 56 लाख मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी जर सापडल्या असतील किंवा निघाल्या असतील तर जवळपास 2 ते 2.5 कोटीपेक्षा अधिक मराठा समाज हा कुणबीच्या नोंदीनं ओबीसी प्रवर्गात आलाय. हे मी यापूर्वी सुद्धा सांगितलं आणि आता सुद्धा सांगतोय. जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या म्हणून मागणी करत होते, त्याच वेळेला ओबीसीचे नेते छगनराव भुजबळ हे मात्र या आरक्षणाला विरोध केला होता. त्यांनी आंदोलनही केले, मोर्चेही काढले, एल्गार सभाही घेतल्या. राज्य सरकारमध्ये मंत्री असताना सुद्धा त्यांनी आंदोलनं केली आणि जर मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण दिलं तर मात्र या ठिकाणी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला धक्का पोहोचेल आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती गदा येईल असं छगनराव भुजबळ यांचं मत होतं. आणि त्यामुळं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, त्यांना ओबीसीचं आरक्षण देऊ नका हा विरोध छगन भुजबळ यांचा होता आणि तो आजतागायत कायम आहे. दुसरा विषय असा आहे की त्यांच्यासोबतच लक्ष्मण हाके जे की छगन भुजबळ यांच्याच नेतृत्वाखाली राज्यामध्ये आंदोलनामध्ये सक्रिय झाले आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देऊ नका, त्यांच्या कुणबीच्या नोंदी शोधू नका, ज्या शोधल्या गेल्या
ह्या बोगस आहेत असा आरोप त्यांनी केला. वास्तविक पाहता त्यांचा हा आरोप चुकीचा आहे. शासन दरबारी निघालेल्या नोंदी हे शासन शोधतंय, त्या बोगस कशा असू शकतात आणि जर त्या कुणबी असतील तर त्या ओबीसी प्रवर्गात येतात. हे घटनेत लिहिले, कायद्यात लिहिले, त्यामुळं त्याला विरोध करता येत नाहीये. आणि एवढं मात्र नक्की आहे की लक्ष्मण हाके यांनी सांगितलं होतं की मराठा समाज हा जर ओबीसी मध्ये आला तर मग मात्र मूळ ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी संपुष्टात येईल असं त्यांचं मत होतं. आता या तिघांच्या मतामध्ये जसं की जरांगे पाटलांचं मत होतं की ओबीसीचं आरक्षण मिळालं तर मराठा समाजाला न्याय मिळेल. छगन भुजबळ यांना वाटत होतं मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळालं तर राजकीय ओबीसी आरक्षणावर जे जुने ओबीसी मध्ये आहेत त्यांच्या आरक्षणावर गदा येईल. आणि हाकेंचं मत होतं की मूळ ओबीसीचं आरक्षणच त्या ठिकाणी संपुष्टात येईल. आज काय स्थिती आहे? आज जर स्थिती पाहिली आपण, मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात आल्यामुळं या समाजाला शिक्षणामध्ये त्या ठिकाणी आरक्षण मिळत आहे, नोकरीमध्ये आरक्षण मिळत आहे. आज अनेक तरुण तरुणी या ठिकाणी शिक्षणासाठी पात्र झालेले आहेत. ओबीसीच्या कोट्यामधून त्यांचा त्या प्रत्येक संस्थांमध्ये शिक्षण घेताना नंबर लागलेला आहे, त्यांच्या गुणानुक्रमण नंबर लागलेला आहे. ते काही वेगळ्या पद्धतीने आपण म्हणू शकत नाही. त्यांनी गुण घेतले, त्यांना तो मिळाला, परंतु आरक्षणामुळं जो कटाप होता तो त्यांना त्याचा फायदा मिळाला. दुसरी गोष्ट, शिक्षण आणि नोकरी घेताना किंवा शिक्षण घेताना जी फीस होती लाखोच्या रुपयामध्ये ती कमी झालेली आहे, काही अंशी ती माफही झालेली आहे. आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं मराठा समाज नव्हे तर इतर सगळ्या समाजाच्या मुलींना शिक्षण सुद्धा मोफत झालंय. म्हणजेच या ठिकाणी मराठा समाजाला या आरक्षणाचा लाभ झालाय, त्यांना न्याय मिळाला. हे जरांगे पाटलांचं मत खरं ठरत आहे. विशेष म्हणजे ज्या नोकऱ्या भरती या ठिकाणी झालेली आहे त्या नोकर भरतीमध्ये मराठा समाज ओबीसीच्या प्रवर्गातून त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेतला आणि अनेक तरुण तरुणी सुद्धा नोकरीमध्ये आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. तलाठी झालेत, PSI झालेत, वेगवेगळ्या अधिकारी पदावर सुद्धा या आरक्षणातून मराठा समाज आता त्या ठिकाणी तरुण पोहोचलेले. म्हणजेच एकंदरीत जरांगे पाटलाच्या म्हणण्यानुसार मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. परंतु प्रश्न असा आहे की छगन भुजबळ यांचं जे मत होतं की राजकीय गदा ही ओबीसीच्या आरक्षणावर येईल, ती आली आहे का? तर होय, निश्चितपणे आली आहे. आणि मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं DS न्यूजच्या माध्यमातून की मराठा समाजाला केवळ शिक्षण आणि नोकरीचं आरक्षण मिळणार नाही, ते ओबीसीत आल्यानंतर त्यांना राजकीय आरक्षणाचा सुद्धा फायदा होणार आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजनाचा लाभ सुद्धा त्यांना मिळणार आहे. मग ते शेतकरी असो किंवा महिला भगिनी असोत, मुली असोत, त्यांना सुद्धा शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तो मिळायला सुरुवात झाली आहे. जरांगे पाटलांनी जे पाऊल टाकलं होतं हे अत्यंत अभ्यासपूर्ण पाऊल टाकलं होतं. मी बार बार आपल्याला सांगत होतो की याचा परिणाम जो आहे हा खूप दूरपर्यंत होणार आहे आणि दूरपर्यंत होत जाऊन संपूर्ण मराठा समाजाला याचा फायदा मिळेल असंही मी बोललो होतो. आज ती स्थिती आहे. आज जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये ज्यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळून ते ओबीसी प्रवर्गात आलेले आहेत त्याच मराठा समाज बांधवांनी ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढलेली आहे. यापूर्वी ओपन मधून ते निवडणूक लढत होते, पण ते ओपन मधून मराठा समाज निवडणूक लढवत असताना ओबीसी प्रवर्गात जे जाती येत आहेत, ते समाज बांधव येत आहेत, ते ओबीसी प्रवर्गातूनही निवडणूक लढत होते आणि ओपन प्रवर्गातूनही निवडणूक लढत होते. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातले जास्त सदस्य हे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहायला मिळत होते. आता झालंय काय, मराठा समाज हा ओबीसी झालाय आणि त्यांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळं मराठा समाजाच्या या ओबीसी मध्ये आलेल्या बांधवांनी किंवा भगिनींनी ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढली आहे आणि त्यासोबत ओपन गटातून सुद्धा निवडणूक लढली आहे. त्यामुळे दोन्ही गटामध्ये मराठा समाजाचे ओबीसी असतील किंवा ओपन असतील जास्त संख्येनं निवडून आलेले आहेत. त्यांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी वाढलेलं आहे. ही खरं पाहिलं तर पहिली निवडणूक आहे की ज्या ठिकाणी मराठा ओबीसी आरक्षण घेतल्यानंतर निवडणुकीला सामोरं गेला. मला माहिती आहे की पुणे असेल, कोल्हापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या तिन्ही जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे नगरसेवक हे मोठ्या संख्येनं ओबीसी मधून निवडून आलेले आहेत, कुणबी प्रमाणपत्रानं निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे महानगरपालिकेचे महापौर कोल्हापूर आणि अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा मराठा कुणबी म्हणून जे आहेत ते त्या ठिकाणी महापौर झालेले आहेत. आता हा जो काही फायदा आहे, हा जो लाभ आहे, हा जो न्याय आहे तो मनोज जरांगे पाटलांमुळे मराठा समाजाला मिळालाय हे नाकारून चालणार नाही. पण दुसरा भाग विषय असा आहे की छगन भुजबळ जे बोलले होते की ओबीसीच्या आरक्षणावर गदा येईल, ती येते का? तर हो, त्यांचं म्हणणं हे खरं ठरलंय, ती गदा आली आहे. लक्ष्मण हाकेंचं म्हणणं होतं की मूळ आरक्षण हे संपुष्टात येईल. मूळ आरक्षण संपुष्टात येणार नाही, परंतु मराठा समाजाला न्याय मिळाल्यामुळं ते त्या पदावरती, त्या जागेवरती आता निवडून येऊ शकतात.
कारण ते लोकप्रतिनिधी होऊ शकतात. निवडणुकीला कोणीही सामोरं जाऊ शकतं. जनता ज्याच्या पाठीमागे आहे तो निवडून येतो आणि याचा लाभ आता मराठा समाजाला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज मोठ्या संख्येनं मराठा समाज हा ओबीसी मध्ये आल्यानं शिक्षण नोकरीसोबत आता राजकीय पटलावर लोकप्रतिनिधी म्हणून गाव पातळीपासून ते शहर पातळीपर्यंत आपल्याला तो पोहोचताना पाहायला मिळतोय. मराठा समाज राजकीय पटलावर अधिक गतीनं पुढे जाईल हे भविष्यात सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत काय, जरांगे पाटलांमुळे मराठ्यांना न्याय मिळालाय का? तर होय, निश्चित मिळालाय. कुठे मिळालाय? शिक्षण, नोकरी आणि राजकीय पदांवर निवडणुकीमध्ये सुद्धा न्याय मिळालाय. छगनराव भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांचं जे मत होतं की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण हे मूळ ओबीसी किंवा जुन्या ओबीसी मध्ये किंवा जे प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी राजकीय धोक्याची घंटा आहे असं त्यांचं मत होतं आणि हे मत वास्तवात यायला सुरुवात झालेली आहे. हे सत्य ठरतंय. हे सुद्धा या ठिकाणी खरं आहे. आणि मीही आपल्याला बोललो होतो की मराठा समाजाचा जरांगे पाटलांचा लढा हा छोटा मोठा नाहीये. हा दीर्घकालीन दीर्घ परिणाम देणारा असेल, मराठा समाजाला न्याय देणारा आणि सगळ्या पटलावरती वरती नेणारा असेल. आज तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जरांगे पाटलांनी भूमिका घेतल्यानंतर काय परिणाम झाले होते? महायुतीचे खासदार हे पराभूत झाले होते, महाविकास आघाडीचे निवडून आले होते. जरांगे पाटील विधानसभेच्या निवडणुकीला शांत राहिले, स्थिर राहिले, ज्याला जे वाटेल ते करा म्हटले. यावेळेस काय झालं तर महायुतीचे आमदार जास्त आले, महाविकास आघाडीचे आमदार पराभूत झाले. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की ओबीसी मध्ये जे मराठा समाज आलाय त्यांनी आता निवडणुकीला सामोरं जा, ते गेलंच पाहिजे, कारण तो तुमचा अधिकार आहे, तो हक्क आहे. काय झालं? मराठा समाजाचे मुलं मुली निवडणुकीला सामोरं गेले आणि त्यांना या ठिकाणी संधी मिळाली. मित्रांनो, आता मराठवाड्यातल्या आणि ज्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण मिळालं त्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका राहिलेल्या आहेत, त्या दुसऱ्या टप्प्यात आहेत. या टप्प्यामध्ये मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाल्यामुळं आणखी मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो. राजकीय समीकरण हे बदलू शकतात, कारण मराठा हा कुणबी होऊन किंवा कुणबीच्या प्रमाणपत्रानं ओबीसी प्रवर्गात आल्यानं राज्यातले आणि देशातले राजकीय समीकरण बदलतायत आणि यापुढे सुद्धा बदलणार आहेत. या पुढच्या कालावधीमध्ये केवळ पक्षीय राजकारण चालणार नाही, तर धर्म आणि जात या दोन्हीवर राजकारण चालेल. आणि याचा जर अशाच पद्धतीनं जर परिणाम होत राहिला तर याचा फटका सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो. म्हणजेच महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी गट यांना होऊ शकतो. त्याचं कारणही सांगतो. कारण या महायुतीला ओबीसी सुद्धा आपल्या सोबत पाहिजेत आणि मराठा सुद्धा आपल्या सोबत पाहिजेत. आता मराठा आणि ओबीसी या दोघांमध्ये वाद सत्ताधाऱ्यांनीच लावलेला आहे. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात जर लढत असतील, वाद असतील, तर दोघं एकाच पक्षाच्या मागे कसे उभा राहू शकतात? आणि ह्या दोघांनाही आपल्याच बाजूनं उभा करण्याची जी काही तारेवरची कसरती ती महायुतीच्या नेत्यांमध्ये, पक्षांमध्ये आहे. आणि त्यामुळे आता हे दोन्ही मराठा आणि ओबीसी आणि नव्यानं ओबीसी मध्ये कुणबीच्या प्रमाणपत्रानं आलेले जे काही मराठा बांधव आहेत यांना आपल्यासोबत महायुती कसे ठेवते, कसे टिकवते, हा त्या पुढचा प्रश्न असेल. जर त्यांनी योग्य ते ठेवलं तर निश्चितपणे महायुतीला दोन्ही समाज बांधवांचा त्या ठिकाणी मताच्या स्वरूपात फायदा होईल. पण जर का कुठं महायुतीकडून रणनीती चुकली, भूमिका चुकली, तर मग मात्र येणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीमध्ये याचे मोठे वाईट परिणाम सुद्धा महायुतीला भोगावे लागू शकतात, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? मनोज जरांगे पाटलांच्या या लढ्यानं, आंदोलनानं त्यांनी जे सांगितलं होतं मराठा समाजाला न्याय मिळेल, तो मिळालाय का? छगनराव भुजबळ, लक्ष्मणराव हाके यांनी सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण म्हणजे ओबीसीच्या आरक्षणावर गदा येईल, धोक्याची घंटा आहे. हे वाक्य खरं वाटतंय का? तुमचं मत तात्काळ द्या. तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ते अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते. मित्रांनो, विषय आणि माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डीएस न्यूजला सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.